पेपर 2 यामध्ये एकूण 25 प्रश्न असतील आणि जे की 4 सेक्शनमध्ये डिवाइड करण्यात आले आहेत. त्यापैकी पहिला सेक्शन जनरल नॉलेजचा आहे. सेक्शन 1. पहिला प्रश्न, जानेवारी 2025 मध्ये इस्रोने प्रक्षेपित केलेला कोणता उपग्रह भारताच्या नेव्हिगेशन सिस्टीम NAVIC ला मजबूत करण्यासाठी डिझाईन केला आहे? त्या उपग्रहाचे नाव आहे NVS-02. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. 8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान झालेल्या कोणत्या शिखर परिषदेत संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील भारताच्या आकांक्षावर लक्ष केंद्रित करण्यात आले? तर या शिखर परिषदेचे नाव आहे डीपसॅट 2025. यामध्ये भारताच्या संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील आकांक्षावर लक्ष केंद्रित करण्यात आले. तिसरा प्रश्न, मूळ कन्नड भाषेत लिहिलेल्या लघुकथांच्या संग्रहासाठी कोणत्या भारतीय लेखिकेला 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे? तर यासाठी बानू मुस्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. तर हा सेम प्रश्न पेपर 1 मध्ये पण आला होता. हाच रिपीट क्वेश्चन पेपर 2 मध्ये विचारण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पेपर हे नंतर असतात तर त्यांना याचा फायदा होतो. 4 ते 5 प्रश्न हे रिपीट विचारले जातात. त्यानंतर चौथा प्रश्न, भारताच्या संरक्षण मंत्रालयाने 2025 हे सुधारणांचे वर्ष म्हणून घोषित करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर सशस्त्र दलाचे आधुनिकीकरण करणे आणि भविष्यातील तत्परता सुधारणे हे सुधारणांचे वर्ष घोषित करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मे 2025 मध्ये कोणता उपक्रम सुरू केला? तर उत्तर प्रदेश सरकारने शी बॉक्स पोर्टल हा उपक्रम सुरू केला. 2025 मध्ये कोणत्या राज्याने भारताच्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते? तर उत्तराखंड राज्याने भारताच्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर सेक्शन 2 यामध्ये जीकेचे एकूण 6 प्रश्न विचारण्यात आले आहेत. पहिला प्रश्न, महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास सक्षमीकरण प्राधिकरण अध्यादेश कोणत्या वर्षी जारी करण्यात आला? तर हा अध्यादेश 2018 या वर्षी जारी करण्यात आला. अभिनव भारत मंदिर ही संस्था मूळतः कोणत्या नावाने स्थापन झाली होती? तर ही संस्था मूळतः मित्रमेळा या नावाने स्थापन झाली होती. महाराष्ट्राने कोणत्या नियमानुसार घनकचरा व्यवस्थापन धोरण स्वीकारले? तर घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार हे धोरण स्वीकारण्यात आले. चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पल्लव राजाला विक्रमादित्य II आणि कार्तिवर्मन यांनी त्यांच्या मोहिमांमध्ये पराभूत केले होते? तर परमेश्वर II या राजाला विक्रमादित्य आणि कार्तिवीर्यन यांनी पराभूत केले होते. पाचवा प्रश्न, महाराष्ट्राचा सुमारे 75% भूभाग कोणत्या नदी प्रणालीद्वारे बंगालच्या उपसागराला वाहत जातो? तर महाराष्ट्राच्या 75% भूभाग हा गोदावरी आणि कृष्णा नदी प्रणालीद्वारे बंगालच्या उपसागराला वाहत जातो. 6वा प्रश्न, महाराष्ट्रातील शहरी पायाभूत सुविधांबाबतच्या खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? विधान 1, मरीन ड्राईव्हला वांद्रे वरळी सागरी सेतूचे टोक असलेल्या वरळीशी जोडणे हा मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टचा उद्देश आहे. त्यानंतर दुसरे विधान, या प्रकल्पात केवळ उंच उड्डाणपुलांचा समावेश आहे आणि त्यासाठी जमीन पुनर्प्राप्तीची आवश्यकता नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 यामध्ये विधान 1 हे सत्य आहे आणि विधान 2 हे असत्य आहे. त्यानंतर सेक्शन 3 यामध्ये पुन्हा 7 प्रश्न विचारले आहेत. सेक्शन 3 मध्ये त्यापैकी पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती ग्रंथी अंतःस्रावी संस्थेचा भाग आहे? तर पीयूषिका ग्रंथी ही अंतःस्रावी संस्थेचा भाग आहे. क्वेश्चन नंबर 2, बेरारच्या इमादशाही राज्य घराण्याचे संस्थापक कोण होते? तर फतुल्लाह इमाद उल मुल्क हे या घराण्याचे संस्थापक होते. प्रश्न तिसरा, महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 ने कोणत्या स्थानिक संस्थेला जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यापासून वगळले? तर नगरपालिका आणि म्युनिसिपल ब्युरोला स्थानिक संस्थेला जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यापासून वगळण्यात आले. चौथा प्रश्न, नागपूर महानगरपालिकेने 2024 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की शहरातील
600हून अधिक विहिरींमधील पाणी दूषित आणि दुर्लक्षामुळे पिण्यास अयोग्य आहे. 5वा प्रश्न, 14 ऑगस्ट 1942 रोजी पालघर, मुंबई येथे कोणती महत्त्वाची घटना घडली? तर या दिवशी भारत छोडो आंदोलनाचा उठाव करण्यात आला. 6वा प्रश्न, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 अंतर्गत खालीलपैकी कोणता विभाग जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आला? तर याद्वारे सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आला. 7वा प्रश्न, दुर्लक्ष आणि अयोग्य कचरा विल्हेवाटीमुळे नागपूरमधील कोणत्या वारसा जलसंचयाची स्थिती खराब होऊन डम्पिंग ग्राउंडमध्ये बदलली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नवाब कुआ या जलसंचयाची स्थिती खराब होऊन डम्पिंग ग्राउंडमध्ये बदलली आहे. त्यानंतर जीकेचा सेक्शन 4. पहिला प्रश्न, संविधानाच्या अनुच्छेद 76 नुसार भारताच्या महान्यायवादीची नियुक्ती कोण करते? तर भारताच्या महान्यायवाद्याची नियुक्ती हे राष्ट्रपतीद्वारे केली जाते. दुसरा प्रश्न, फ्रेंचांकडून कोणते केंद्रशासित प्रदेश ताब्यात घेण्यात आले? तर फ्रेंचांकडून पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश ताब्यात घेण्यात आला. प्रश्न तिसरा, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये अनुक्रमे भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि प्रादेशिक अधिकार क्षेत्राचा उल्लेख केला आहे? तर पहिल्या अनुसूचीमध्ये भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. चौथा प्रश्न, PV सिंधूने कोणत्या वर्षी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली? तर 2019 मध्ये PV सिंधूने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली होती. 5वा प्रश्न, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 163 मध्ये मंत्रिमंडळ कोणाला मदत करेल अशी तरतूद आहे? तर मंत्रिमंडळ हे राज्यपालाला मदत करेल अशी तरतूद आहे. 6वा प्रश्न, व्हॉट इज द लॅटिन ओरिजिन ऑफ द वर्ड ॲसिड? तर वर्ड ॲसिड हा ॲसिडस या शब्दापासून लॅटिन शब्दापासून बनला आहे.